खूप त्रास होतात. जसे ब्रीडिंग साईड जाणार तर कुत्रे तिथे येऊन त्याचे अंडी खातात किंवा ते पक्ष्यांचे पिल्लू असतात ते खातात. अगदी वेगळं असतं ना, कारण की खूप सारा मेकअप केलं जातं, फेशियल वगैरे खूप सारा खर्च केला जातो कारण की अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. तसंच पक्ष्यांमध्ये म्हणजे जसं मेल आणि फिमेलमध्ये मेल हा कम्पेअर तुम्ही बघितला तर तो येलो कलरचा बँड आहे, तो जर एक बँड आहे तो पायात घातलेला आहे, त्याच्यावर दुसरा एक छोटा बँड आहे जो माझ्या हातात दिसत आहे. या पिकाच्या पायात बघा रिंग घातलेली आहे त्याची. तर हे सगळं मटेरियल इम्पोर्ट केलं जातं, हे आपल्या इथे तयार होत नाही. भविष्यामध्ये म्हणजे तयार होईल. 20 सेकंद फक्त 20 सेकंद बाकी आहे. ग्रुप ए ला 20 सेकंद बाकी आहे. कार्ड दाखवा सर, एकदा कार्ड दाखवा सर. कार्ड दाखवा. ग्रुप ए कडे सगळे पूर्ण नाव सांगितलं आणखी बरोबर. तुम्ही बघाल एक मटेरियल खूप सॉफ्ट मटेरियल आहे, त्याला काही सुजा नाही आहे. सो कहीं भी हम बर्ड पकड़ता हूँ ऐसा पकड़ना है, ये दोनों फिंगर्स का बीच में नेक होना है. तो ये ऐसा किया तो उसमें प्रेशर नहीं होता, सिर्फ बर्ड अच्छा से हाथ में होल्ड हो सकता है. ये जनरली राइट लेग को रिंग करता है एंड ऑडियंस हम लेफ्ट लेग को रिंग करता है. त्याच्यातले 2 किंवा 3 किंवा 4च बदलारी तर नक्की तुम्ही तर त्याच्यामुळे असं काही खूप असं मास नाही आहे. जसं UK मध्ये काय होतं की तो आमच्यासाठी नवीन आणि खूप माहितीपूर्ण ठरला आहे. तसेच एक आकर्षणाची गोष्ट म्हणजे सरांनी जे क्विज ऑर्गनाईज केलं, फोटोग्राफ पक्ष्यांचे फोटोग्राफ दाखवून आणि त्या कॅटलॉगद्वारे ते ओळखायचे. तर त्यामध्ये 2 टीम पाडण्यात आल्या होत्या. तर दोन्ही टीमांनी उत्स्फूर्ततेने उत्तरे दिली आणि दोघांना समान गुण मिळाले. याचा अर्थ आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही पक्षी ओळखू शकतो इथे. आणि जे आपल्याला मायग्रेशन बर्ड्स जी काउंटिंग आहे आणि बारीक गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहतो. आपण सर्वांना माहिती पक्षी कोणते तर आपल्याला नावं नाही माहिती. ते मगाशी आपल्या थोडासारांनी सांगितलं तर एक छोटासा गेम घेऊन त्यांनी नावाची पण आयडेंटिफाय आपल्याला दिली. तुमच्या सेमिनारमुळे मी पण एक पक्षी निरीक्षक आणि रोड एकदम चांगला आहे, कार रोड आहे. त्यामुळं आज ज्या पद्धतीने आपण आलो आहे ना, उद्या त्याच पद्धतीने सकाळी 6:30 वाजता इथं सगळ्यांनी गॅदर व्हायचं. तिथून पुढे स्कूलचं आपलं डे चालू होईल आणि बहुतेक 11 साडे 11 आपण फ्री होऊ. आज ज्या पद्धतीने आपण आलो आहे ना, उद्या त्याच पद्धतीने ते जे 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि उपवन संरक्षक पश्चिम भाग नाशिक श्री सिद्धेश सावर्डेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली बर्ड मायग्रेशन मॉनिटरिंग, मायग्रेशन स्टडी टेक्निक्स, सेंट्रल एशियन हायवे ॲडिशनल HMSच्या टीमकडून श्री नंदकिशोर दुधे सर, त्यानंतर अभिनव, निखिल, मोहिजित, दीप्ती सिंग, नंतर गणेश पल्लेला, तसेच इतर जे ट्रॅपर्स आपले आहेत तर या सगळ्यांचं मोठं सहकार्य आणि योगदान या ठिकाणी या कार्यशाळेसाठी आपल्याला लाभलं आणि त्यांच्याकडून खूप नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. बऱ्याचशा गोष्टी बर्ड रिंगिंग टेक्निक्स, त्यामध्ये कशा त्या स्ट्रिप्स वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्याचे कोडिंग कसं केलं जातं, तसंच त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला त्यांनी दाखवलं. या सर्व नवीन गोष्टी आपल्याला या ठिकाणी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. या आपल्या कार्यशाळेसाठी माननीय श्री निलेश कांबळे सर सहाय्यक वन संरक्षक, तसेच माननीय श्री प्रशांत खैरनार सर सहाय्यक वन संरक्षक हे देखील आवर्जून उपस्थित होते. त्यांचे मी आभार मानतो. थोडंसं